नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळचा नाश्ता हा हेल्दी असण्यासोबतच जर चवीला देखील टेस्टी असेल तर मग काय, संपूर्ण दिवस बघा काय छान जातो. तर आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी असाच एक हेल्दी आणि टेस्टी पदार्थ तयार करून दाखवणार आहे. सकाळच्या घाई गडबडीत मोजून 10 मिनिटात तयार करता येतील असे खमंग आणि खुसखुशीत पालक पनीर पराठे आणि त्यासोबत खाण्यासाठी एक अतिशय लाजवाब चवीची चटणी आज आपण बनवणार आहोत. आमच्या घरात तर हे पालक पनीर पराठे आणि चटणी नेहमीच बनत असते. कारण मी ज्या पद्धतीने हे पालक पनीर पराठे आणि त्यासोबत एक छान अशी खमंग चटणी बनवते, तेव्हा सगळेच अगदी पोटभर नाश्ता करतात. हप्त्यातले 7ही दिवस हा नाश्ता बनवला तरी सर्वांनाच खायला आवडतो. तेव्हा तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला गॅरंटी देते हा नाश्ता तुम्हाला सर्वांना खायला फारच आवडेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण पराठ्यांची कणिक मळून घेणार आहोत. त्यासाठी इथे या बाउलमध्ये मी हे 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय. रोजच्या वापरातलं चपाती बनवण्यासाठी आपण जे गव्हाचं पीठ घेतो तेच घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला 5 चमचे बारीक रवा घालणार आहे. असा ह्याच्यामध्ये थोडासा बारीक रवा घातला की पराठे भाजून छान हलकेसे खुसखुशीत होतात. यानंतर 4 चमचे बेसन ह्यामध्ये घालायचंय. बेसनमुळे पराठे खाण्यासाठी चवीला फारच मस्त, खमंग आणि चवदार लागतात. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा ओवा घालणार आहे. हे पहा, ओवा असा हातावर थोडासा चोळून घालायचा आहे. म्हणजे या ओव्याचा सुगंध पराठ्यांना अगदी छान येतो. आता ह्याच्यामध्ये मी 3 वाट्या बारीक चिरलेली पालकाची भाजी घालणार आहे. ज्या वाटीने आपण 1 वाटी गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं, त्याच वाटीच्या मापाने 3 वाट्या बारीक चिरलेली पालकाची भाजी मी ह्या ठिकाणी घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालायचंय आणि आता ह्यासोबतच चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट आणि 3 चमचे साजूक तूप ह्यामध्ये घालायचंय. तुम्हाला जर साजूक तुपाचा फ्लेवर आवडत नसेल, तर साजूक तुपाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता ह्याच्यामध्ये पाणी घालण्या अगोदर हे सर्व जिन्नस हाताने छान असे एकसारखे मिक्स करून घ्यायचे. एकदा का हे सर्व जिन्नस असे हाताने मिक्स करून घेतले, की मग ह्यांना पाणी घालून मळून घ्यायचंय. पालकाच्या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात मॉइश्चर असतं. तेव्हा गरजेप्रमाणे अगदी थोडं-थोडं पाणी घालून ही पराठ्यांची कणिक भिजवून घ्यायची आहे. ही कणिक अगदीच सैल भिजवायची नाहीये. कारण पालकाच्या भाजीतल्या मॉइश्चरमुळे हिला भिजवल्यानंतर अगदी लगेच 2 मिनिटातच ओलसरपणा यायला लागतो. तेव्हा ही कणिक भिजवताना हिला थोडंसं घट्ट भिजवायचंय. हे पहा, ही पराठ्यांची कणिक अशी चपातीच्या कणकेच्या तुलनेत थोडीशी घट्ट भिजवून घ्यायची आहे. मस्त आता हिच्यावर झाकण ठेवायचंय आणि अगदी फक्त 5 मिनिट हिला भिजत ठेवायचंय. पराठ्यांची कणिक भिजेपर्यंत आपण पराठ्यांसाठी लागणारी पनीरची स्टफिंग तयार करणार आहोत. तर स्टफिंगसाठी इथे मी हे 250 ग्राम पनीर घेतलंय. हे पहा, पनीर असं बारीक किसणीने किसून घ्यायचंय. पनीर हे जवळपास सर्वांचंच फेव्हरेट असतं. त्यातली त्यात मुलांना तर पनीरचा प्रत्येक पदार्थ खायला अगदी मनापासून आवडतो. मी जे आज तुम्हाला पालक पनीर पराठे तयार करून दाखवणार आहे, ते तर तुमच्या घरातील सर्व सदस्यांना नक्कीच खायला फार आवडतील. तर असं हे सगळं पनीर बारीक किसणीने किसून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये एक अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर मिक्सरला पाणी न घालता बारीक केलेलं 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्यांचं वाटण ह्यामध्ये घालायचंय. आणि आता ह्यासोबतच अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, छोटा अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला, चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा रोस्टेड कसुरी मेथी आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. बस, तर आता हे सर्व जिन्नस असे हलक्या हाताने चमच्याने मिक्स करून घ्यायचे. या स्टफिंगमध्ये आपण जी सामग्री आणि जे मसाले वापरले, त्यामुळे ही स्टफिंग चवीला छान चटपटीत आणि सुवासिक बनून तयार होते. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला पालक पनीर पराठे तयार करून दाखवणार आहे. त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही नाश्त्यासाठी अगदी झटपट पालक पनीर पराठे बनवू शकाल. तर हे पहा, अशा पद्धतीने पराठ्यांसाठी लागणारी पनीरची स्टफिंग मी ह्या ठिकाणी तयार करून घेतली आहे. पराठ्यांसाठी लागणारी स्टफिंग तयार करेपर्यंत इथे आपली ही पराठ्यांची कणिक सुद्धा 5 मिनिट छान भिजून झाली आहे. आता ह्याचा एक मोठा उंडा आपण तयार करून घेणार आहोत. कणिक जर हाताला चिटकत असेल, तर हाताला थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावून ह्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. पराठ्यांच्या साईजनुसार याचा अगोदर असा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे. आता तयार केलेल्या उंड्याला सुरुवातीला असं सगळ्या बाजूने गव्हाचं सुकं पीठ लावायचंय.
आणि यात तयार केलेली पनीरची स्टफिंग भरण्यासाठी ह्याची अशी खोलगट वाटी तयार करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने तयार केलेल्या उंड्याची अशी अगोदर खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे. बस तर आता तयार केलेली पनीरची स्टफिंग अशी ह्या तयार केलेल्या खोलगट उंड्यामध्ये भरायची आहे. हे पहा, अशी चमच्याच्या साह्याने बसेल तेवढी पनीरची स्टफिंग उंड्यामध्ये भरून घ्यायची आहे. पनीरची स्टफिंग उंड्यामध्ये भरून घेतली की हाताला थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावायचंय आणि स्टफिंगला उंड्यामध्ये असं अगोदर हलक्या हाताने प्रेस करायचंय आणि वाटीच्या कडा एका जागेवर मिळून आणायच्या आहे. हे पहा, अशा पद्धतीने ह्याचा असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. बस तर आता हा जो तयार केलेला उंडा आहे ह्याला असं अगोदर सगळ्या बाजूने गव्हाचं सुकं पीठ लावून घ्यायचंय. उंड्याला असं सगळ्या बाजूने गव्हाचं सुकं पीठ कोट करून घेतलं की लगेचच ह्याला लाटण्याने लाटून घ्यायचंय. हे पहा, अगदी हलक्या हाताने हे पराठे असे अगदी हळूवार लाटून घ्यायचे. गरज पडली तर अधूनमधून ह्याला गव्हाचं सुकं पीठ लावून लाटून घ्यायचंय. यांना लाटून सगळ्या बाजूने एकसारखी लेवल आली पाहिजे. अशा पद्धतीने हे पराठे असे अगदी हळूवार लाटून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने मी हा पराठा असा एवढा जाड लाटून घेतलाय. बस तर आता लाटलेला पराठा मी तव्यावर भाजायला घालणार आहे. हे पराठे फुल फ्लेमवर दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घ्यायचे. पराठ्यांना दोन्ही बाजूने साजूक तूप लावून भाजून घ्यायचंय. तुम्हाला जर साजूक तुपाचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही हे पराठे तेल लावून सुद्धा भाजून घेऊ शकता. बघितलं, हे पालक पनीर पराठे बनवायला किती सोपे आहेत. सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे असे खमंग आणि खुसखुशीत पालक पनीर पराठे अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकाल. हेल्दी असण्यासोबतच हे पराठे खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच टेस्टी लागतात. असे खमंग, खुसखुशीत आणि चवदार पालक पनीर पराठे तुमच्या घरातील सर्व सदस्यांना नक्कीच खायला फार आवडतील. पालक पनीर पराठे हे तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण फक्त एकदा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असे खमंग, खुसखुशीत, चवदार, हेल्दी आणि टेस्टी असे पालक पनीर पराठे बनवून तर बघा. बघा, नक्कीच तुम्ही ह्या रेसिपीचे फॅन व्हाल. तुम्हाला हे पराठे आयुष्यभर बनवायला आणि खायला आवडतील. हे पराठे तुम्ही तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत आणि सॉससोबत खाऊ शकता. पण ह्या पराठ्यांची लज्जत अजूनच जास्त वाढवण्यासाठी मी तुम्हाला एक अतिशय युनिक, खमंग आणि चविष्ट चटणी तयार करून दाखवणार आहे. त्या चटणीसोबत तर ह्या पराठ्यांचा स्वाद कित्येक पटीने वाढेल. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या पॅनमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालणार आहे. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये 4 चमचे चणा डाळ आणि 2 चमचे सफेद उडदाची डाळ घालायची आहे. आता या दोन्ही डाळी तेलामध्ये मंद आचेवर छान खमंग भाजून घ्यायच्या आहे. यांचा भाजताना छान खमंग सुगंध यायला लागला आणि ह्यांचा भाजून हलकासा रंग बदलला की मग ह्याच्यामध्ये 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि सोबतच 3 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे ह्यामध्ये घालायचे. लसूण आणि मिरची घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये छोटी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालायचे. यानंतर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी ह्यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस मंद आचेवर असे एकसारखे हलवत तेलामध्ये परतून घ्यायचे. ह्याच्यातील जिरं आणि मोहरी तडतडायला लागली आणि इतर सर्व सामग्रीचा परतून छान खमंग सुगंध यायला लागला की सर्वात शेवटी 10 ते 12 कढीपत्त्याची ताजी पानं ह्यामध्ये घालायची आहे आणि ह्यांना मंद आचेवर अगदी फक्त मिनिटभर परतून घ्यायचंय. हे सर्व जिन्नस छान खमंग परतून घेतले की गॅस बंद करायचा आहे आणि ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. पॅनमध्ये परतून घेतलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्यांना इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी गरजेनुसार अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे पाव चमचा मीठ घालायचंय आणि सोबतच अर्ध्या लिंबाचा रस ह्यामध्ये पिळून घालायचा आहे. बस तर आता हे सर्व जिन्नस मिक्सरला गरजेनुसार पाणी घालून छान बारीक पेस्ट प्रमाणे दळून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने ही चटणी अशी अगदी स्मूथ पेस्ट प्रमाणे तयार करून घ्यायची आहे. ही चटणी चवीला फारच खमंग आणि चवदार लागते. तयार केलेल्या पालक पनीर पराठ्यांसोबत तर ही चटणी खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागते. या चटणीमुळे पराठ्यांची लज्जत इतर कित्येक पटीने जास्त वाढते. पालक पनीर पराठे आणि चटणीचं हे कॉम्बिनेशन खाण्यासाठी खरोखर फारच टेस्टी लागतं. अतिशय सोपी, हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.
तर माझी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.